सर्व फील्ड स्टाफ यांनी रोजची रोज जे आहे ते खोडव्याच्या नोंदी व्यवस्थित घ्यायच्या आहेत. आता ऊस लागण नोंदमध्ये आपण जातोय. सलेक्ट सीझन लागण हंगाम आपला जो आहे तो 25-26 आहे. आता हे तारीख जी आहे, आता हे शेवटचं कधी चालू झालं होतं यांचं चालू झालं 25 नोव्हेंबरला. मग एक तिकडं अशा पद्धतीने टाकलंय का? हा नाही एक इकडे एक तिकडे नाही. आपला जोपर्यंत हे होतं बंद होतं आपलं आंदोलन होतं तोपर्यंत इकडे गेलं. ठीक आहे, म्हणजे आता ही शेवटची स्लिप आहे ना? शेवटची. ठीक आहे, आपण इथं जे आहे ते 10 डिसेंबर 9 डिसेंबर ओके. इसादचा शेतकरी भोसले ना? कुठं आहे? हां ओके. बस त्याला पहा केलं तरी सर येते खाली. पहा काय नाव आहे यांचं आता? भोसले रविदास ऋषी. भरपूर नाव आहेत खाली. ही पण सिरियल नाही येत आहे का? सिरियल नाही म्हणजे सर्च नाही करता येत. हां सर्च करायचं ऑप्शन करू आपण. रोहिदास ऋषी हे खाल्लं. ओके. आता खाली पहा खात कोणतं म्हणले सांगतोय सर शिवार इसादच का? शिवार इसाद. ओके, ही एकच तुकडे ना? एक नंबरचा. हां नेक्स्ट करायचं. आता हा आहे खोडवा. ऊसाचं जे आहे ते ह्याच्या आधी होतं 10,001. ॲक्च्युअल जे आहे ते प्लांटेशन आहे 265. त्याच्यामुळं COM 265 या पद्धतीनं सर्वांनी नोंदी जी आहे ते घेणं गरजेचं आहे. जसं नरवाडीमध्ये 96-032 म्हणून आजच्या आधी नोंदी घेतल्यात, मात्र तिथं 62-175 त्या पद्धतीने घ्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी जे आहे ते नाथरा आणि त्या साईडमध्ये जे आहे ते 10,001 म्हणून नोंद आहे, मात्र त्या ठिकाणी डुप्लिकेट 92-005 आहे. त्याप्रमाणे आपल्याला नोंदी ज्या आहे ते ऊसा जातीच्या घ्यायच्या. ह्याच्यामध्ये कोणी चूक जी आहे ते करायची नाही आहे. पाण्याचा स्रोत विहीर. ओके. ठिबक नाही आहे आपलं, पाटण नदी. आता ओके. सरी 4 फूट सरी. हे मात्र सर्वांनी योग्य घ्या, चुकीचं ह्याच्यात करू नका. कारण की काही ठिकाणी हार्वेस्टर, आता 100% हार्वेस्टर आपल्याला जायचं असेल तर कमी ह्याच्या जर हे असल्या तर आपल्याला त्या अडचणीचं ठरतात. त्याच्यामुळं सरीची जी काही ॲक्च्युअल हे आहे ती आपण इथं घेणं गरजेचं आहे. 5 ठेवणार आहेत स्वतःची. नेक्स्ट हां सांगा. सर्वे नंबर 149 ऑब्लिक खाली उपसर्वेमध्ये ही 1 टाकायचं. आता 7-12 खाते क्रमांक सांगा. 1465. एकूण क्षेत्रफळ किती आहे? 7 बरोबर 7-12 एकर येते सर. 1 हेक्टर 86 हेक्टर 86. क्षेत्र ही तेवढंच आहे ना? लागण क्षेत्र तेवढंच आहे. अंतर किलोमीटर 34. आता ही स्थान जे आहे ते घ्या. सर हे असं काय म्हणते? आता ही इनसाइड जिओ फेन्स म्हणजे तुम्ही त्या गावाच्या कार्यकक्षेमध्ये आहेत असा अर्थ होतो. आणि ज्या ठिकाणी आउटसाइड जिओ फेन्स म्हणतंय त्या ठिकाणी एक तर तुम्ही त्या गावाचं जे काही रेडियस दिली होती का ती एक तर कमी दिली असेल, किंवा तुम्ही त्या गावात नोंद न घेता दुसरीकडेच कुठंतरी थांबून घेताय. बरोबर आहे ना? प्रत्येक बरोबर आहे. आता इथं महत्वाचं आणखीन एक नकाशामध्ये गेल्याच्या नंतर सर्व फील्ड स्टाफनं इथं लक्ष देणं गरजेचं आहे की हे जे आहे ते तुम्ही व्यवस्थित बघा. आता आम्ही प्लॉटमध्ये, तर प्लॉटमध्ये थांबून आपण नोंद घ्यायची नाही आहे, तर कुठंतरी शेताच्या कडेला जायचं आहे. आता आम्ही जातोय बाहेर, एकदम बांधाच्या कुठल्याही एका कोपऱ्यावर जायचं आहे. तसं आता मी बांधाच्या एका कोपऱ्यावर जो आहे तो ह्या ठिकाणी बांधाच्या कोपऱ्यावर आलो आहे. बघा आता इथं आलं की इथं सुद्धा जे आहे ते हे बदल जो आहे तो होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणखी बॅग घ्यायचं, मग आपण क्लिअर करू आपण. ओके. आता दुसरा एक विषय, आपण बांधावर आल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे ते हे लोकेशन पॉईंटला आपण हा जो आहे दिसतोय त्या ठिकाणी जे आहे ते आपण या ठिकाणी सतत जाणं, किंवा 2-4 वेळेस जे आहे ते इथं ह्या ठिकाणी जर चांगलं तुम्ही टच करत राहिलात तर आपण बांधावर गेल्यासारखं हे होत आहे. की काहीच होईना गेलं तर तुमचा मोबाईल 8च्या डायरेक्शनमध्ये फिरवा, जेणेकरून GPS जे आहे ते प्रॉपर कॅलिब्रेट होईल. ओके. इथं आल्याच्या नंतर पहिला मार्क जो आहे तो आपण ह्या ठिकाणी
आणखीनही घेतला नाही तर चुकीचं आहे हे. परत क्लिअर करा. आलं का? आता आलं का? नाही नाही आलं. हे झूम करून बघत चला. ठीक आहे, इकडं आणखीन बाजूला येऊ आपण. काल तर झालं इकडून ऊस मधात बी जाय म्हणून नाही, हे चुका आपल्या आहेत बरं का. ह्याला आधी प्रॉपर 4 ह्याचा दिला होता पॉईंट, पण आपले कार्यकर्ते एकाच ठिकाणी बसून कार्यक्रम करायले म्हणून हे असं आहे. हां ठीक आहे, आता ही ॲक्युरेसी आली म्हणायचं. इथं थोडंसं ॲड मार्क. कधी कधी सर शेतकरी बी म्हणजे धुरा हे काढू शकतो. आता हे विहिरीच्या पलीकडचं नाही आहे ना, हे नाही, इथं- हे एक हे असं हे खाल्लं पण तुकडा आहे सर. कोणतं? हे तुकडा आहे. हे पण आहे का? हा, हे काय हवं? हे इथं पाचट ठोकलेलं दिसतंय. त्याच्या पलीकडून पण आहे का? हां. ओके, मग आधी आपल्याला हे घ्यावं लागेल ना, इथं हा पॉईंट घ्यावा लागेल. हम्म. त्याच्या आणि मग इकडं कसं ते आहे? नाही, हे हां. इथून इथं घ्यायचं आणि विहिरीपाशी घ्यायचा. ओके, हे हां, इथं इथं ह्या घेऊ. ठिकाणी एक घ्यायचा, त्या विहिरीपाशी पुन्हा ह्या विहिरीपाशी एक घ्यायचा, पुन्हा अलीकडून नंतर विहिरी. ही एल हां. टाईप आहे इथं, हां. त्याच्यामुळे इथं घ्यायचा, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी एक घ्यायचा आणि हा शेवटचा पॉईंट. ह्या पद्धतीनं आपण जे आहे ते हे प्रॉपर मार्किंग जे आहे ते घ्यायची आहे आणि नंतर जे आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, रेकॉर्ड सेव्ह झालेला आहे. आता बॅक ओके, हे बॅक ओके, हे आता बॅक फोटो. आणि जो आहे तो हे फोटो फोटो. हे फोटो काढताना संबंधित शेतकरी आणि या इकडे तुम्ही संबंधित कर्मचारी थांबा इथं असं. हां ओके, हे अशा पद्धतीनं आपल्याला ही शेतामध्ये सेल्फी घ्यायची आहे. ओके, ओके. जतन करा. हां, आणि हे जतन करा. रेकॉर्ड सेव्ह झाले. हे रेकॉर्ड सेव्ह झाल्याच्या नंतर पुन्हा डेटा देवाणघेवाण करायची आणि हां ओके, लागून नोंदवता पाठवून लागण नोंद डेटा पाठवणे. होय, हे करत असताना रेंज जी आहे ते एकदम फुल असली पाहिजे, प्रॉपर असली पाहिजे. गेलं सर. ठीक आहे, चालेल.